स्थानकाचा नूतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे। फलाटांवर नव्या छतांची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे। नियमित स्वच्छतेवर भर द्या। युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा। पावसाळ्यापूर्वी सर्व विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा महत्त्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत। ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसंच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला आहे। या दौऱ्यानंतर बैठक देखील घेण्यात आली आहे। तर गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी केलेल्या सूचनांची योग्य अंमलबजावणी रेल्वे अधिकाऱ्यांना केली आहे। आज प्रत्यक्षात सर्व बदल दिसत येत असून विकास कामांबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे। ठाणे रेल्वे स्थानकातून रोज 8 लाख प्रवासी प्रवास करत असतात। रेल्वे प्रवाशांच्या समस्या, विकास कामे, प्रस्तावित कामांबाबत मी निवडून आल्यापासून DRM आणि DM यांच्याशी सातत्याने माझा पाठपुरावा सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका देखील झाल्या आहेत। आता नव्याने वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारला जात असून येत्या जुलै महिन्यात त्याचं लोकार्पण अपेक्षित आहे। 8 एक्सेलेटर्स प्रवाशांच्या सेवेत असून 2 एक्सेलेटर्स लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांना दिली आहे।